बीडच्या परळीमधल्या गोळीबारच्या प्रकरणामध्ये आता उलगडा झालाय। घरी बोलावून डोक्यामध्ये गोळी झाडत कोयत्याने मारहाण करण्यात आली होती। शरद पवारांच्या पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह 5 जणांवरती आता गुन्हा दाखल झालाय। आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथकं रवाना झालेली आहेत। गोळीबारामध्ये अजित पवारांच्या पक्षाच्या सरपंचाचा मृत्यू झालाय। मरळवाडीचे सरपंच आंधळे यांचा या गोळीबारामध्ये जागीच मृत्यू झालाय। याविषयी बोलूयात। उदय नागरगोजे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। उदय, सुरुवातीला सांगा, ही नेमकी घटना काय आहे, वाद नेमका काय होता आणि गोळीबाराचं जे प्रकरण घडलेलं आहे त्याविषयी आता काही कारवाई झालेली आहे का? नक्कीच मरळवाडीचे जे सरपंच आहेत आंधळे, ते यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात होते, परंतु काही दिवसांपूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात त्यांनी प्रवेश केला होता धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली। यानंतर लोकसभा निवडणूक देखील झाली आहे। या दरम्यान जे बबन गीते आहेत त्यांनी परळी तालुक्यातल्या प्रचाराची धुरा सांभाळली होती राष्ट्रवादी काँग्रेस। तर उदय आपल्याला या संदर्भातली माहिती देत होते। बीडच्या उदय, तुमचा आवाज येतोय, बोला। आर्थिक व्यवहारातूनच हा वाद समोर आल्याचा आता समोर येत आहे। ज्यावेळी हे आंधळे परळीत होते त्यावेळी बबन गीते व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना घरी बोलवून घेतलं। महादेव गीते यांच्या घरी त्यांना बोलवण्यात आलं होतं। त्या ठिकाणी बबन गीते व बापू आंधळे जे आहेत त्यांच्यामध्ये वाद झाला आणि या वादातूनच बबन गीते यांनी आंधळे यांना गोळी झाडून ठार मारल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे। यातील जो जखमी आहे त्यांनी याबाबतचा जबाब दिला असून आता जखमीवर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेचं गांभीर्य ओळखून स्वतः पोलीस अधीक्षक देखील रात्री त्या ठिकाणी पोहोचले होते। घटनास्थळाची पाहणी करत त्यांनी आता या आरोपींच्या शोधासाठी पथकं देखील रवाना केली असून लवकरच आरोपींना जेरबंद करू अशी माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे। अगदी धन्यवाद उदय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।